तर चला पुन्हा गावाचा प्रवास सुरू झालेला आहे. गावाला निघतोय. अरे अरे अरे, हे काय अचानक? चला सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये. मी ऋषिकेश पवार आणि आपण पाहत आहात कोकणातील पंढरपुरातील आषाढी एकादशीची सुंदर अशी दृश्य आणि माझा सुंदर असा प्रवास. तर मी आलो आहे वसई स्टेशनला. इथून माझा प्रवास सुरू होईल रत्नागिरी जिल्ह्याला, म्हणजे माझ्या रत्नागिरी गावात जाण्याचा, आणि तिथून मग पुढे लांजा तालुका आणि मग माझ्या वेरवली गावामध्ये. बरं का, आता वेरवली गावामध्ये आहे पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी क्षेत्र, आणि तिथे हा आपला सुंदर असा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. त्या निमित्ताने जी सजावट आणि जी पूर्वतयारी होती त्या संबंधितचा आजचा हा व्हिडिओ आहे. आणि मगाशी जो बैलगाडा तुम्ही पाहिलात ते पुढेच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा सुंदर कोकण पट्टा सुरू झालेला आहे. ह्या कोकण पट्ट्याची सुंदरता इतकी आहे की तुम्ही तिथे गेल्याशिवाय ती तुम्हाला अनुभवता येणार नाही, व्हिडिओमार्फत पाहू शकता. तर चला माझ्याबरोबर हा सुंदर प्रवास अनुभवा आणि भेटूया लवकरच माझ्या वाडीमध्ये. तर मित्रांनो, भला मोठा प्रवास करून झाल्यानंतर संध्याकाळी मी पोचलो माझ्या घरी. घरी जाऊन फ्रेश झाल्यानंतर पुन्हा देवळात भेट झाली. SK DJ, साहिल आणि समोर सुंदर अशी रांगोळी काढत बसलेली आपली धनुताई. आता आम्ही काय करायचं ठरवलेलं असताना सुद्धा आमच्याकडून स्वतः पांडुरंगाने तयारी करून घेतली बरं का. आता काही जी उरलेली तयारी जी आहे उद्याच्या कार्यक्रमाची, आषाढी एकादशीची, ती आम्ही आता करतोय. तर धनु सुंदर अशी रांगोळी काढते, धनु तिचं काम करते आणि आम्ही आमचं काम करायला आता सुरुवात करू. लक्झरी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आहे आषाढी एकादशीचा दिवस आणि आमच्या वाडीतील सर्व बाळगोपाळ इथे उपस्थित आहेत. आणि आमचा काहीतरी आज रिंगण सोहळा किंवा छान असा बैलगाड्याचा एक प्रयोग करणार आहोत प्रथमच. आणि त्यासाठी सुंदर असं बैलांना रंगकाम करण्यात आलेलं आहे आमच्या SK DJच्या दारामध्ये. तर जुडून राहा आणि पहा कशा पद्धतीने आम्ही तयारी करतो. चला. अच्छा, चादर काढतोय. भाई भैया इकडं हे पूर्ण रंगव ते साईड पूर्ण घाला. हा म्हणजे की ही लाईट लाव ना, ही लाईट लाव ना.
ते आधी मेन आहे. जर दिसेल ना डबल हात ना थांब अजून नको. डोळे बघा भारी वाटतं तुझे. थांब रे. इसके नीचे